तिकीचे 6 महिने साड्या धुवा लागतल्या अंगावर काढू मला कारण की पुतळा करून उभा बाई हा जशी तुमची आट आहे हा तशी आमच्या वागोजाची आट आहे म्हणले मला तर वाटायला 6व्या महिन्याची गाठ आहे काय की हे येडा तोंडाचे हा गाड्याला कुठे 6 महिना असतील का हे काय दिसायला लागलंय बाई उलट बिलट झाले का हे येडे बाई उलट बिलट केलं हो बाई हा जशी तुमची आट आहे तशी आमच्या वागोबाची आट आहे म्हणजे कसली वाट आहे जर आमच्या वागोबाच्या नाच कामात तुम्ही जर हरला तुमचं वांगोबा जरा हरला हे येडे वागोबा मध्ये का बटाटा मग काय अगं वागोबा वाघोबा काही जर आमच्या वागोबाने तुम्हाला जर हरवलं मला तर भरिताचं वांग दिसाले वांग ए येण्या तोंडाचे रावणी ते मनीषी मारल तुला कशाला ती झालं जेव्हा आहे आज एक दिवस तिने माझ्याकडे दिला काय करता कर 4 वाजेपर्यंत घेऊन जाते त्याच्यामुळे तर गाडीवर चांगलं त्याची मोहम्मद म्हणून हा बाई हा जर आमच्या वागोबाच्या नाच कामात जर तुम्ही हरलो मी जर हरले तर आमच्या वागोबाची 6 महिने बायको व्हायची बस का हा मग राहिलेली 6 महिने कोण व्हायचं मी आहे की तू बायको होणार का त्याची आहे नवरा होतो मी नवरा हा ही माझा आता 6 महिने नवरा हा नंतर ना तुझं नवरा 6 महिने हे येण्या तोंडाचे मग नाव मला कशी गावला आहो तसं नाही हा आमचे दोघीचे 6 महिने नवरा व्हायला पाहिजे काय बर हा हा पहिलीची ठेवास तिकडे बाजूला बाई हा उद्या मला सुरू डान्स वाघोबाला सांगा जसं मी नाचल हा तसं नाचायचं ए वागोबा जे मी हलवल तीच हलवायचं बाई हा नुसतं मिस कॉल देऊ नको जी मी हलवल तीच हलवायचं हॅलो हा माझी एक आता आहे वागोबा काय आता तुला राहिलं आठ तसं नाही मी काय म्हणते जसं मी नाचन नाचल तसं तुम्ही नाचायचं पण माझी एक आता जसं मी नाचन नाही 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 तसं हिनं नाचायचं लेडीज जसं नाचल तसं जेंट्स असतोय पटलं तर नाच असं कुठं झालं काय तुमचं सणान घेऊन तिकडे जावा हा बर बर नाचन काय इथं लाडीचा आंबा आहे का इटाच म्हणा बर चल मान्य आहे मी नाचते तुम्ही इथंही वाचून घेत बसतोय अरे खोलवा कोणी करायला लागलास काय ना काय वागोबा हा
तुमच्या वाग्याला लिहिली कपडे मागवला इथे बर ते लागलं ही कुणीकडे घासाला हा पण त्या मुरुच्या अंगावर आहे 1000 रुपयाची साडी बर. ती जर फाटली तर भरून कोणी द्यायची रे अरे काय करतो ए भाड्या त्यासाठी तोरा आलाच काय मंडपाचं गटर मला बोलता येते बायला चालतं घ्यायच्या वागोबा अरे त्या बाईची जर साडी फाटली तर त्याला साड्या घेणार नाही असं आहे का आता इथे एखाद्या जर म्हणलं त्या बाईला 8 दिवस ठेवून द्या साडी द्या लगेच होती ती आगे धुणं भाट्याला तुझ्या ह्या असल्या बोलल्यामुळे वाग्या म्हणून झोपली लगा लगा वागे म्हणून झोपली तू बघा बारीक बारीक म्हणून वागे म्हणून झोपली म्हणले ए वागोबा काय झालं रे वागे म्हणून झोपली अरे बघ ह्याला पेटवा की पेटवा तुझ्या आईचा शाला तुझ्या पेटवा म्हण तुझा काय लका अरे उठवा म्हणलं असं का बोंबला जाऊ वागोबा ह्या बाहेरला उठवायला बी काय करावं लागतं माहितीये का काय करावं लागतं म्हणलं बाईच्या पोटची गडी लागतं बाईच्या पोटचा म्हणजे आम्ही कशाला झालो कुत्री झालो म्हणून काय नाही मी तुमच्या माणसाला होतो का असं हा बरोबर बाय उठवायला म्हणलं की बाईच्या पोटचा गडी लागतो म्हणले बरोबर तिकडे बस खाली बस खाली अरे वागोबा तुझं वजन नाही झाले व्यायाम करून कमी करावं म्हणलं कसा माहितीये का अरे बाया उठवायचे ते का काय करायचं माहितीये का काय करायचं हिथून त्या बाईकडे जायचं काय करायचं हिथून त्या बाईकडे जायचं त्या बाईकडे जायचं हा त्या बाईला काय म्हणायचं माहितीये का काय म्हणायचं ओ भाई ओ भाई उठा उठा मी तुमच्या टाकड्यात पडतो मी तुमचे पाय तोडतो ए येड्या तोंडाच्या पायात पडतो का काय टाकड्यात पडतो ना अरे पाय तोडतो म्हणलं मी अरे नीट मान काय म्हणू ओ भाई उठा उठा मला दूध द्या दूध द्या अहो बाई बाईच्या घरी मशीन आहे ती म्हणलं हा त्याच्यामुळे आपल्याला तालमीचा नाद असल्यामुळे आपल्याला दूध लागतं म्हणलं असं वागवा हो तू पुढे म्हणतो तुझ्या मागे म्हणतो ओ बाई ओ बाई तुम्ही आता माझ्या मागे मला तुम्हाला काय जोड नाही तुमच्या मागे म्हणू का हा बरोबर ओ बाई उठा उठा तुझ्या आईचा शाला तुझ्या माझ्या मागे म्हणजे इकडे मागे चाललास का माझ्या तू तुम्हाला माझ्या मागे म्हण आणि मी जसं म्हणतो तसं म्हण केलं का शब्दाच्या मागे म्हणायचं मला काही दिसत नाही म्हणले मला जमणार नाही म्हणले ती बरोबर तूच माझ्या शब्दाच्या मागे तुझं गाजून गाजून जागा गिन्यान गेलंय म्हणले हा ओ भाई उठा उठा मी तुमच्या पाया पडतो मी तुमच्या पाया पडतो जा म्हणले जा म्हणले अटक अटक उरक उरक कान फेड लावेल तुला काय झालं अरे जा म्हणतो तर मला म्हणतो अटक उरक मला जा म्हणतो का तू हा मी म्हणतो तुला मी मागवून म्हणला की आता नाही वागोबा हा बाईच्या बाईला म्हणायचं बाई उठा मी तुमच्या पाया पडतो